भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अजित पाटील कवेकर यांची निवड झालेली आहे. आपण त्यांची खास बातचीत करणार आहोत. भैया, मला सांगा, आपली निवड झाली, आपलं अभिनंदन. धन्यवाद. कशा पद्धतीनं आपण आता भारतीय जनता पार्टीची ताकद लातूर मतदारसंघात वाढवणार आहे, काय सांगा? भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, मोठा पक्ष आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते कार्यकर्त्यांची ताकद पार्टीला मिळते आणि म्हणून सामान्य कार्यकर्त्याची पार्टी म्हणून पार्टीला ओळखलं जातं आणि संघटन प्रचंड असं मजबूत आहे आणि त्या संघटन जे मजबूत आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम, त्याला अधिक बळकट करण्याचं काम, ह्या अनुषंगानं त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीसाठी पूर्ण पोषक वातावरण होतं, परंतु पक्षांतर्गत गटबाजीमुळं लोकसभेची सीट गेली, आपण प्रत्यक्ष बघितले. काय सांगाल, हे गटबाजी रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? हे मला वाटतं की विरोधकांनी त्या ठिकाणी पैशांचा प्रचंड असा वापर केला आणि त्या पैशाच्या ताकदीवरती मला वाटते ते त्या ठिकाणी निवडून आले असं मला वाटतं आणि भारतीय जनता पार्टीची प्रचंड अशी चांगली परिस्थिती होती, परंतु पैशाच्या ताकदीनं काही प्रमाणामध्ये ती बदलली असं आमचं मत आहे. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर टीका केलेली आहे की कशा पद्धतीनं प्रचारामध्ये मला पाडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. या सगळ्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं बघतात आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण हे सर्व गटबाजी कमी करण्याच्या हिशोबाने काय प्रयत्न करणार आहेत? एक गटबाजीचा काही प्रश्न लातूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे. हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये मतभेद असू शकतात, कोणाला काही वाटते कोणाला काही वाटते, परंतु मनभेद अजिबात नाही आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय बोलावं काय नाही तो राजकारणाचा भाग आहे असं मला वाटतं. त्याबद्दल आपल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी बोलत होते आणि म्हणून त्या अनुषंगानं त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते राजकीय होतं असं मला वाटतं. मी त्याच्या संदर्भात काही टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु एक ओव्हरऑल जर आपण भारतीय जनता पक्षाचं सध्याचं लातूर शहर जिल्ह्यातलं जर तुम्ही चित्र पाहिलं तर प्रचंड मोठी ताकद भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे. फक्त 3-3.5 हजाराच्या निसटता त्या ठिकाणी पराभव डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा झालेला आहे आणि म्हणून पैशाच्या जोरावर त्यांनी जे साध्य केलं तर ते मोडून काढण्यासाठी अधिकचा आपण कसा प्रयत्न करू शकू याच्यासाठी सर्व आमचे ज्येष्ठ नेते, शहरातील सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्वजण ताकदीने प्रयत्न करू. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत. लातूर मतदारसंघात काँग्रेसची ताकद जास्त आहे, तर आपण कशा पद्धतीने रणनीती आखणार आणि आगामी जिल्हा परिषद महापालिकेसाठी आपण कशा पद्धती तयारी असणार? मला असं वाटतं की लातूर शहर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद एकेकाळी जास्त असायची, परंतु मागच्या वेळेस 2017 मध्येच आपल्या सगळ्या नेत्यांच्या पुढाकाराने आपण 36 नगरसेवक आणून लातूर महानगरपालिका भाजपमय करण्याचं काम झालं आणि म्हणून आत्ताची निवडणूक सुद्धा आपण पाहिली तर एक 3-3.5 हजार मताचा डिफरन्स त्या ठिकाणी असल्या कारणानं आणि आमाप अशा पैशाच्या जोरावरती आपण त्या ठिकाणी निसटता पराभव झाला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी अशी ताकद लातूर शहर जिल्ह्यामध्ये आणि ही एक मागच्या वेळेसही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा विजय महापालिकेत झाला, यावेळेस नक्की 100% नाही 1000% होईल असं मला विश्वास वाटतो. जिल्हा परिषद संदर्भात या ठिकाणचे सर्व सन्मान्य आमदार, सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सन्मान्य जिल्हाध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास वाटतो की मागच्या वेळेस जे काही परिणाम आपण लातूर जिल्हा परिषदच्या संदर्भात पाहिले त्याच्याही पेक्षा चांगले परिणाम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. कारण आपण अंशाचं पाहिलं असेल, लातूर ग्रामीणमध्ये ऐतिहासिक विजय झाला. आपण त्या ठिकाणी निलंग्यात पाहिलं, सर्वच्या सर्व मतदारसंघ त्या ठिकाणी युतीमय झालेले आहेत आणि म्हणून मला विश्वास वाटतो की युतीचंच त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये शासन येणार. म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासाठी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी किंवा इतर सर्व गोष्टी करण्यासाठी आपण आगामी काळात आपलं काय नियोजन असणार आहे पक्षाची ताकद वाढण्यासाठी? नाही, जे काही आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे की 2047 मध्ये विकसित भारत बनवायचं आणि त्या अनुषंगानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे
स्कीम्स आपल्या महाराष्ट्रभरामध्ये राबवत आहेत, युवकांच्या संदर्भात असतील, त्यांना युवकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून भारतीय जनता पक्ष काम कसा करू शकेल. प्रशासकीय यंत्रणा तर असतेच, परंतु एक पक्ष एक दुवा म्हणून त्या इफेक्टिव्हली लोकांपर्यंत कसं पोहोचवता येतील, युवकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, त्यांना स्किल्ड कसं करता येईल, त्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, अशा संदर्भात सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास देतो. परवा अवकाळी पाऊस पडल्यानंतर लातूर शहरात एकंदरीत चित्र जर बघितलं तर पूर्ण चित्र जलमय लातूर झालं होतं. महापालिका व्यवस्थित काम करत नाही आहे, महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळ आहे. तर आपण आता जिल्हाध्यक्ष म्हणून झाल्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टीकडे कशा पद्धतीने बघणार आहेत आणि महापालिका प्रशासनाला आपण हे सर्व कामं करायला भाग पाडणार आहेत का? काय plan असणार आहे? नाही, आम्ही सततच भारतीय जनता पक्ष म्हणून शहरातल्या अनेक प्रश्नांचा वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि कुठेही आम्हाला जर एखादी उणीव दिसून येते प्रशासनामध्ये तर त्याला प्रश्न विचारण्याचा किंवा आवाज उठवण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण आता पाहिलं असेल की आमदारांच्या माध्यमातून बैठकीमध्ये असं एक स्टंट व्हिडिओ आपण पाहिला की जिथं ते सगळ्यांच्या समोर म्हणतायत की पिवळं पाणी आलं आणि आपण असं कसं दिलं वगैरे वगैरे. आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला प्रश्न पडतो की आपण ज्या गादीवरती आपल्या घरातले जवळपास 45 वर्ष बसून सुद्धा आज तुम्ही हे सगळे प्रश्न विचारता, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून जिथे जिथे कुठे काही प्रश्न उद्भवतील त्याला आम्ही वाचा फोडण्याचे नक्कीच काम करू. तर हे होते अजित पाटील कवेकर, युवा जिल्हाध्यक्ष. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये आम्ही कमळ फुलणार अशा पद्धतीचा निर्धार यांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.